कार्यक्रम झाला तर काय आता जेव्हा शेतीतून काढले ना तेव्हा कांदे काय होते 1500 विकायचे. आता ते कांदे 1100 त्याच्यात निम सोडून गेले पूर्ण. बरं ते आज 1100 विकू राहिले. टमाट्याचा तो विषय झाला. टमाटे 150-200 रुपये विकू राहिले. शेतकऱ्यांना काय करणार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 28 ऑगस्ट आपण आलो पिंपळगाव कांदा मार्केटला. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त ट्रॅक्टरचे लिहिलं आहे आणि ट्रॅक्टरमध्ये आपण गावठी मालाचे बाजारभाव बघू काय निघत. मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ट्रॅक्टरचा बाजारभाव सांगेल, पूर्ण ट्रॅक्टरचा बाजारभाव तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर काय बाजार निघतो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि ट्रॅक्टरच्या बाजारभावामध्ये थोडासा बदल वाटला आपल्याला, काय बदल आहे ते व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल. सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला भाऊ बघूया. मित्रांनो, पहिले लाईनच्या अर्ध्यातून सुरुवात करतो आपण. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी मीडियम साईज मध्ये कांदा आहे. ट्रॅक्टरची पहिली लाईन आहे. काय भाव गेला दादा? 1499 जायले, लगभग 1500 रुपये जायले. 1500 रुपीज. कुठला आहे कांदा? दळवट. बियाणं कोणतं होतं दादा याचं? घरगुती दळवटचा कांदा आहे. एवढ्या हप्त्यात होते का तुम्ही माग? किती गेला होता? 1600 रुपये गेला होता. हाच कांदा का? बरं ठीक आहे. पुढं बघू. शेजारी कोणी? काय भाव गेला? 1461. 1461 रुपीज. 1461. कुठला आहे कांदा? चारोसे. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक आहे, घरगुती बियाणं. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. मीडियम साईज मध्ये कांदा आहे. काय भाव गेला? 1500 रुपये जायले. 1500 रुपये. 1500 रुपये. कुठला आहे कांदा? गोहरण. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. ठीक आहे, गोहरणचं कांदा आहे. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1200 कमी गेले थोडे. किती गेले तरी? 1180 गेले. 1180 जायले. 1180 रुपीज. काय वाटतं बाजारभावाबद्दल? माझं काय वाटलं झालं पण आता काय राहिलं. कार्यक्रम झाला तर काय आता जेव्हा शेतीतून काढले ना तेव्हा कांदे काय होते 1500 विकायचे. आता ते कांदे 1100 त्याच्यात निम सोडून गेले पूर्ण. बरं. ते आज 1100 विकू राहिले. टमाट्याचा तो विषय झाला. टमाटे 150-200 रुपये विकू राहिले. शेतकऱ्यांना काय करणार. टमाटे बी कमी झाले आहे. सरकारने ऑर्डर चालू करायला पाहिजे. कम से कम पाठवायला पाहिजे माल बाहेर गेला तर परवडल. हा, बाहेर गेलं तर काहीतरी 2 पैसे घटतील आम्हाला, जास्त भेटतील. बरोबर. हा, ठीक आहे. कुठला आहे कांदा? पंचकेश्वरचा कांदा आहे. ठीक आहे. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं कोणतं आहे? प्रसादचं बियाणं आहे. बरं ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1200 रुपये गेले. 1200 रुपये जायले. 1200 रुपीज. बघू शकतो तुम्ही मीडियम क्वालिटा मिक्स आहे. कुठला आहे कांदा? करंजखेड. बियाणं कोणतं होतं त्याचं? पुन्हा ठीक आहे. पुढं बघू. किती गेलं? 1490. 1490 रुपीज. 1490. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. सुपर माल आहे आपण. कुठला आहे कांदा? करंजखेड. बियाणं कोणतं त्याचं? प्रसाद गुलाबी. काय वाटतं बाजारभावाबद्दल? कमी झाला. कितीनी? 300 रुपये कमी झाला. 300 रुपये. परवा तेरवा काय गेलं होतं? 1800 रुपये. 1790 रुपये झाला. 1790 जायला होतं. 1490 गेला. 1490 गेला. ठीक आहे, धन्यवाद. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1000 रुपये. 1000 रुपये जायले. बघू शकतो. कुठली आपण? हिरवाडा. बियाणं कोणतं होतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. हिरवाडा. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1099. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. कुठला आहे कांदा? हिरवाडा हातगण. बरं ठीक. 1090 जाईल मित्रांनो. बघू शकतो तुम्ही. 1090 रुपीज. 1090. आणि तो किती गेला? 1290 रुपये. 1290 रुपीज. कुठला आहे कांदा? पिंपळगावचा कांदा. ठीक. पुढं बघू. काय भाव गेला? 1299. लगभग 1300 रुपये. कुठला आहे कांदा? धनोली. ठीक. 1300. 1300 रुपीज. बियाणं कोणतं होतं त्याचं? ठीक. पुढं बघू. काय भाव गेलं? 1525. बघू शकतो तुम्ही सुपर माल आहे. 1525 जायले. 1525 रुपये. मागे किती गेला होता हा माल? 1825 गेला होता ना. ठीक. बघू शकतो.
200-300 नी फरक पडला ना. ठीक. कुठला कांदा? कारसूळ. बियाणं कोणतं त्याचं? रेड फोरचं बियाणं आहे. ठीक. पुढं बघ काय गेलं? 1252 1252 रुपीज. 1252 जाईल. कुठला आहे कांदा? पिंपळगाव. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1425 1425 रुपीज. कुठला आहे कांदा दादा? जिरवाडे. बियाणं कोणतं त्याचं? येल्लोरचं बियाणं आहे. जिरवाड्याचा कांदा आहे. ठीक. काय भाव गेलं? 1225 मीडियम मध्ये. 1225. कुठला आहे कांदा? चिंचखेड 1225 रुपीज. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. मांग किती गेलं होतं आपला कांदा? 1600 रुपये गेला होता. अच्छा ठीक. रिवाज झाला किती मी? आता काय 1225 आणि 1650 रुपये. 200-300 कमी झाला. बरं. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1360 रुपये 1360 रुपीज. कुठला आहे कांदा? बोराळी. बियाणं कोणतं होतं? बोराळीचा कांदा आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1400 रुपये 1400 रुपये. 1400 रुपये साईज आहे. बघू शकतो तुम्ही. कुठला आहे कांदा? खडक माळेगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. हे किती गेलंय? 1130 रुपये 1130 रुपीज. 1130 रुपये. कुठला आहे कांदा? चिंचखेडचा कांदा आहे. 1130 जाईल. पुढं बघ. काय भाव गेला? 1230 रुपये 1230 रुपीज. 1230. कुठला आहे कांदा? मल्हारपाडा कळवण. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघ. बघ शकून क्वालिटी. काय भाव गेला दादा? 1104 रुपये 1104 रुपीज. कुठले आपण? मोहनदरी. हे शेजारी कोण? इड किती गेलं ते? अच्छा लिलाव नाही झाला. ठीक. पुढं बघू. शेजारी कोण आहे? काय गेलंय? 199 1100 रुपये जाईल. बघ शकतो मी. सुपर गोल्ट आहे. 1100. 250 डाऊन गेला ना. 1360 गेला होता. अच्छा 200-250 कमी गेला ना. ठीक. 1100 रुपीज. काय भाव गेलं? काय काका? 1340 1340 रुपीज. कुठला आहे कांदा? मातेरेवाडी 1340. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं. प्रसाद गुलाबी ना. हो. बरं. काय गेली गोल्टी? 850 रुपये 850 रुपीज. 850. बघू शकतो मी. कुठली आपण? शिंगाशी. बियाणं कोणतं त्याचं? प्रसादचं बियाणं आहे. शिंगाशीचा कांदा आहे. ठीक आहे. काय भाव गेला दादा? 1951 सुपर माल आहे. बघू शकतो. सुपर ड्राय गुलाबी प्रसाद ना. बियाणे कुठला कांदा? वेरुळेचा कांदा आहे. ठीक आहे. प्रसादचं बियाणं आहे मित्रांनो. गुलाबी प्रसाद. ठीक आहे. 1951 जाईल. 1951 रुपीज. बघू शकतो मी. 2100 रुपये जाईल. 2100 रुपीज. बघू शकतो मी क्वालिटी मालाची. 2100 रुपये 2100 व्हायले. 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंगरवाडी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. शिंगरवाडीचा कांदा आहे. 2100 रुपये. पुढं बघू. बघू शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला दादा? 1275 जाईल. 1275 रुपीज. कुठला आहे कांदा? मोवाडी 1275. ठीक आहे. बघू शकतो मी. गोल्टी काय गेली? 1000 रुपये 1000 रुपीज. कुठले आपण? बरं. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. जांबू खेळली. काय भाव गेलं? 1300 रुपये 1300 रुपीज. 1300 रुपये. मीडियम साईज कांदा आहे. कुठला आहे कांदा? उंबरखेड. बरं ठीक आहे. बियाणं कोणतं त्याचं? बियाणं
घरगुती बियाणं आहे ना? ठीक आहे. पुढं बघू शकतो तुम्ही उंबरखेडचा कांदा आहे. काय भाव गेला? 1000 रुपये जाईल. 1000 रुपीज. कुठले आपण? उंबरखेड. ठीक आहे. काय भाव गेलं? 1400 रुपये. बघू शकतो तुम्ही 1400 रुपये. सुपर ड्राय माल आहे. 1400 रुपीज. कुठला आहे कांदा? मेहंदीपाडा. बियाणं कोणतं देतं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. मेहंदीपाडा. पुढं बघू. काय भाव गेलं? 1390 रुपये. 1390 रुपीज. 1390. कुठला आहे कांदा? मेहंदीपाडा. 1390. एवढ्या मागच्या एवढ्या हप्त्यात होते का? नाही ना? ठीक आहे. बियाणं कोणतं याचं? घरगुती बियाणं आहे. बरं. किती गेलं दादा? 1200. ठीक आहे. 1200 रुपये जाईल. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा? सुरगाणा. बियाणं कोणतं त्याचं? ठीक आहे. 1200 रुपये. पुढे बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1211. 1211 रुपीज. 12-11 जाईल. बघू शकतो तुम्ही कांद्याची क्वालिटी. कुठला आहे कांदा? ओजे. एवढ्या हप्त्यात होते का? नव्हते ना? ओजेचा कांदा आहे. 12-11 जाईल. बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. ठीक. काय भाव गेला दादा? अच्छा बाकी. आणि ते पण बाकी आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या लाईनला जाऊ. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. सुपर ड्राय माल आहे. काय भाव गेला? 1451. 1451 रुपीज. कुठला आहे कांदा? बिलवाडी. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. काय भाव गेला? 1180 जाईल. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? चिंचखेड. बरं. 1100 रुपये. बघू शकतो तुम्ही 1100 रुपये. क्वालिटी बघू शकतो तुम्ही गोल्टीची. कुठली आहे दादा? तिरळ. बियाणं कोणतं त्याचं? घरगुती. एवढ्या हप्त्यात होते का? किती गेलं होतं? कांदा होता 1700 रुपये गेला होता. ठीक. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेलं? 1555. 1555 रुपीज. सुपर माल आहे आपण. कुठला आहे कांदा? तिरळचाच आहे ना? याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं आहे. ठीक. तिरळ. पुढं बघू. काय भाव गेलं? 1000 रुपये. बघू शकतो तुम्ही 1000 रुपये जाईल. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? करवंदे. ठीक. काय भाव गेलं? 1090. 1090 जाईल. 1090 रुपीज. पिंपळगाव कांदा मार्केट. कुठला आहे कांदा? शिंदे दिगर. ठीक.